मी काही भाषण करणारा नसल्यामुळं गाणं म्हटल्याशिवाय माझं काही भागत नाही. त्याच्यामुळे नवीन ताजी गझल ऐकवतो, नुकतीच कंपोज केली आहे, ती ऐकवतो आणि थांबतो. मला खूप आवडलेली गझल आहे. त्यामागचं एक भावना अशी आहे की आपण समाजाबद्दल बोललो, भाषेतूनच संवाद होतो, त्याच्या समाजाबद्दल बोललो की एखादी रचना जर अशी आपल्याकडे आली की जिची मांडणीच संवादात्मक आहे. गेयरचना असतात त्याला चाली लावणं पण सोपं. चाली लावण्याचा प्रश्नच नाही. चाल तर वर्तमानपत्राच्या अग्रलेखाला लावता येऊ शकते, तो नाही तो काही मोठा कठीण प्रश्न नाही. पण एक खऱ्या अर्थाने जेव्हा संवादात्मक, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, झालं की नाही तसंच, हा समाज जेव्हा तुमच्या रचनेमध्ये येतो आणि तो तुमच्यासमोर येतो तेव्हा चाली मांडणं एवढं बिकट होऊन जातं की हा संवाद माझ्या स्वरांच्या मार्फत बजरीय सूर बरकरार राहील की नाही. तो जर नाही आला तर मग चाललं मांडण्यात अर्थ काय, तो राहिला तरच त्याला अर्थ आहे. असं जेव्हा येतं तेव्हा आव्हानात्मक असतं. अशी एक रचना आली, देवगड वाड्याची एक मुलगी आमची माधुरी, तिने एक रचना पाठवली होती. तर ती मी स्वरबद्ध करायचा प्रयत्न केला. अजून मैफिलीमध्ये गायची हिंमत झाली नाही, पण तुम्हाला ऐकवतो. संवादात्मक लिखाणही आहे आणि संवादात्मक त्याची चाल मांडण्याचा माझा प्रयत्नसुद्धा आहे. तर बघा कशी जमली तर. तरा तर धरा दरन धर तुझे अंदाज चुकल्याचा, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला तुला तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, आला ना, आला ना, तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, आला ना, आला ना, तुला अंदाज आला ना, तुझे कोणीच नसल्याचा, तुझे कोणीच नसल्याचा, तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, आला ना. शेर असं काय का सुंदर, किती साधारण, किती गहन. तिची ना सावली दिसली, तिची ना सावली दिसली, तिचे ना वाजले पैंजण, ना सावली दिसली ना वाजले पैंजण, तिची ना सावली दिसली, तिचे ना वाजले पैंजण. तिची ना सावली दिसली, तिचे ना वाजले पैंजण, तिने ना सावली दिसली ना वाजले पैंजण. काय झालं सावर? तिने रस्ता बदलल्याचा, तुला अंदाज आला ना, आला ना, तिने रस्ता बदलल्याचा, तुला अंदाज आला ना, अंदाज आला ना. तिच्या पाशी तिच्या पाशी स्वतःचे मन कुणीसे मोकळे केले. क्या बात.
तिच्या पाशी स्वतःचे मन गुणीसे मोकळे केले. शक्य आहे ना? येस येस. करावं लागतं. तिच्या पाशी स्वतःचे मन कुणीसे मोकळे केले. नदीचे काठ भिजल्याचा तुला. नदी भिजलेलीच असते हो. लबालब भरलेली असते. काठ भिजण्याचा कुठे संबंध येतो तसा रुळार्थाने नाही येत ना, पण भिजतात. तिच्या पाशी स्वतःचे मन कुणीसे मोकळे केले. नदीचे काठ भिजल्याचा तुला अंदाज आला ना तुला. अजून एक शेवटचा. तिच्या गाण्यामध्ये नाही, त्याच्या आधी अजून एक शेर बघा. शिकारी त्याचा आपला डाव असतो, पण सावजही कधी कधी गाफील नसतं. ते हुशार असतात. सावजसुद्धा हुशार असतं. ते कसं शिकाऱ्याला गंडवतं याचा हा नमुना आहे. हा शेर म्हणजे उत्तम शेर. शिकारी फास तुटलेला ठशांचे माग पुसलेले. शिकारी फास तुटलेला ठशांचे माग पुसलेले. तुझे सावज निसटल्याचा तुला अंदाज आला ना. तुझे सावज निसटल्याचा तुला अंदाज आला ना. आणि हा शेवटचा शेर. तिच्या गाण्यामध्ये साधा तुझा उल्लेखही नव्हता. 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 तुझे संदर्भ पुसल्याचा तुला अंदाज आला ना. तुझे संदर्भ पुसल्याचा तुला अंदाज आला ना. आता तुझे कोणीच नसेल. संदर्भ सुद्धा पुढला. आता काय तुझे कोणीच नसल्याचा तुला अंदाज आला ना. तुझे अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना. धन्यवाद.